लोकांना तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये। तर तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर आजचा हा व्हिडिओ आहे ते खूप महत्त्वाचा आहे का, कारण की जसं जसं आता जुलै महिना संपत आहे तसं तसं आपल्याला असं वाटतं की नाही पुढचा महिना ऑगस्ट आहे। मग काय आहे ऑगस्ट महिन्यामध्ये? तर ऑगस्ट महिन्यामध्ये आहे आपलं श्रावण। तर श्रावण आपलं सुरू होणार आहे आणि एकदा की श्रावण सुरू झाला की आपले सगळे सण वार व्रत उपवास सगळं खूप जास्त चालतात श्रावण महिन्यामध्ये। श्रावण महिना हे अति पवित्र महिना मानलेला गेला आहे। तसे सगळेच महिने चांगले असतात, पण श्रावणला का एवढं महत्त्व दिलं आहे? कारण की ह्या पूर्ण महिन्याभरामध्ये आपले खूप सारे देवी देवतांची उपासना केली जाते, जशी की गणपती बाप्पा येतात श्रावणमध्ये, नागपंचमी होते, महादेवाची पूजा होते, गौरी जे मंगळागौरी आपण हे करतो तर गौरी आपल्या घरी येते, पोळा साजरा करतो, अशा भरपूर काही सणवार आहे ह्याच्यामध्ये जे आपण साजरा करतो। त्यामुळे श्रावणचा खूप जास्त महत्त्व वाढलेलं आहे। तर केव्हापासून सुरू होत आहे ह्या महिन्यातलं ह्या वर्षाचं श्रावण? तर या वर्षी आपल्याला 5 ऑगस्ट पासून आपलं जे श्रावण चालू होणार आहे। 5 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर पर्यंत हा श्रावण महिना पूर्ण चालू होणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चतुर्मास आपलं जे प्रारंभ झाला आहे आत्ताच आषाढी एकादशीला। आपले जे विष्णू भगवान आहे जे की चालक पालक आहे, आपलं हे पूर्ण ब्रह्मांड चालवतात, ते आता झोपायला गेलेले आहेत, म्हणजे निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत ते स्वतः। तर आता ही सृष्टी कोण चालवणार आहे? तर जसं आता श्रावण चालू होणार आहे तेव्हा महादेव सांभाळणार आहे। गुरुपौर्णिमा आली, आपले गुरु सांभाळले, श्रावण आला महादेव सांभाळणार आहे, त्यानंतर गणपती सांभाळणार आहेत, त्यानंतर आई सांभाळणार आहे। तसेच थोडं थोडं हळूहळू करत हे 4 मास आपले निघून जातात। तर श्रावण महिना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप पवित्र खूप महत्त्वाचा मानला गेलेला आहे, कारण श्रावण महिन्यामध्ये खूप सणवार येतात जातात, खूप अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि ह्या वर्षीचं जे श्रावण महिना आहे ते तुमची मनोकामना पूर्ण करणारा महिना आहे, कारण की या वर्षी 5 श्रावण सोमवार आलेले आहे। ज्यांनी कधी उपवास आधी केलेला नाही आहे त्यांना ह्या वर्षापासून उपवास करायची संधी लाभणार आहे, कारण की जेव्हापासून आपण 5 श्रावण सोमवार येतात त्या वर्षापासून आपण उपवास करायची आहे असं सांगितलं जातं, तर शुभ ठरलं आहे। त्यामुळे ज्यांनी कधीच उपवास केले नाही आहे तर त्यांची उपवास आता ह्या वर्षीपासून त्यांची सुरुवात होणार आहे श्रावण सोमवार करायची, आणि त्यानंतर त्यांची जे मनोकामना आहे ते सुद्धा पूर्ण होणार। महत्त्वाचा हा भाग आहे ह्या श्रावण महिन्याचं, की श्रावण महिन्यामध्ये जे आपण भगवान शंकरची उपासना करतो तो आहे आपले भोळे शंकर। म्हणजे ते भोळे शंकर लवकरात लवकर आपली इच्छा पूर्ण करतात। तर आपली इच्छा पूर्ण करण्याचा आपले मनोवांछित फळ तुम्हाला जर पाहिजे, काही तुमची इच्छा आहे जे खूप दिवसापासून पूर्ण होत नाही आहे, तर ते इच्छा पूर्ण करून घ्यायचं सुद्धा हा महिना आहे। आणि महादेवाची जे आपले भोळे शंकर आहे त्यांची मनाने तुम्ही जर पूजा केली, श्रद्धेने पूजा केली तर नक्कीच ते सगळ्यावरती प्रसन्न होतात। तर आपण ह्या व्हिडिओ नंतर आपण बघूया की कोणती सेवा करायची आहे श्रावण महिन्यामध्ये, काय काय करायचे, महादेवाची पूजा कशी करायची आहे। महादेवावर तर आता भरपूर जणांना तर हे सुद्धा आहे, तरी पण खूप जणांना प्रदीप मिश्रा सरांनी त्यांनी जे आपले पंडित आहे त्यांनी सांगितलेलं आहे की महादेवांची कशी पूजा करायची आहे, जलाभिषेक कसं करायचा आहे, रुद्राभिषेक कसं करायचा आहे, फूल कसं अर्पण करायचं आहे। तरी सुद्धा आपण ह्या व्हिडिओमध्ये नंतर बघूया की कसं कसं काय करायचं आहे, महादेवाची पूजा कशी करायची आहे, काय काय त्यांना अर्पण करायचं आहे, जेणेकरून आपली इच्छा पूर्ण व्हावी आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावं, पैसा यावं, सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये ह्याच्यानंतर बघणार आहे। तर श्रावण महिना जे आहे ते 5 ऑगस्ट पासून चालू होत आहे आणि 3 सप्टेंबरला संपत आहे। तर ज्यांनी कधी उपवास नाही पकडलेला आहे तर ह्या वर्षीपासून ते सुरू करू शकतात, कारण या वर्षी 5 सोमवार आलेले आहे। तर महादेवांना जे अतिप्रिय आहे तो आहे भस्म। भस्म खूप जास्त प्रिय आहे त्यांना। त्यानंतर आहे बेलपत्र जे आपण म्हणतो ते बेलपत्र खूप प्रिय आहे त्यांना। त्यानंतर आपल्याला जर सांगितलं झालं तर फक्त तुम्ही जर जल अर्पण केला मनोभावाने, फक्त काहीच नाही घेऊन गेलं, फक्त जलही अर्पण केला तर तेही अतिप्रिय आहे। अशा अनेक गोष्टी, धतुऱ्याचे जे फूल आहे ते आहे त्यांना, परत उसाचा रस आहे, त्याचे अनेक काही असे उपाय आहे जे तुम्ही करून तुमच्या आयुष्यातली जे काही प्रॉब्लेम आहे, अडचण आहे त्याला दूर करू शकता आणि तुमच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी तुम्ही घेऊन येऊ शकता। ते आपण उपाय बघणार आहे ह्याच्यामध्ये। आता श्रावण तुम्हाला माहिती पडलं की 5 ऑगस्ट पासून आहे आपल्याला, आणि श्रावण सोमवारचा उपवास तुम्हाला धरायचा आहे, आणि उपवास धरून तुम्ही हा सेवा करा, नक्कीच भगवान शंकर तुमच्यावरती प्रसन्न होणार आहे। तर
आपण यानंतर बघूया की श्रावणचं महत्त्व जर आपण जाणून घेतलेलं आहे आणि त्यानंतर श्रावणला बेलपत्र का वाहिलं जातं जर असं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर श्रावणला जे बेलपत्र आहे ते जेव्हा त्यांनी मंदारचे जे पर्वत आहे त्याला घुसळून त्यांनी नागाचं दोरी करून त्यांनी जेव्हा घुसळले होते तेव्हा त्याच्यामधून अमृत निघाला होता आणि तो अमृत सगळं देवतांनी घेतलं होतं आणि जे विष आहे ते विष महादेवांनी पिलं होतं आणि ते विष जेव्हा घेतले होते त्यांनी ते विष घेतल्यानंतर त्यांच्या पूर्ण शरीरामध्ये खूप जास्त त्रास होऊ लागला जेणेकरून ते खूप जास्त त्यांना त्रास झाल्यामुळे मग सगळ्या देवांनी काय केलं की जे बेलपत्र आहे ते बेलपत्र त्यांच्या डोक्यावर ठेवलं कारण बेलपत्र हा थंड असतो धतुऱ्याचं जे फूल आहे ते धतुऱ्याचे फूल त्यांच्या डोक्यावर ठेवलं गेलं आणि त्यांना पाणी प्यायला दिलं गेलं जेणेकरून त्यांची थोडी का होईना त्यांचं जे त्रास आहे ते कमी झालं त्यामुळे महादेवांना जल अतिप्रिय आहे कारण ते जल पिल्यानंतर त्यांचा जे त्रास आहे ते कमी झालं आहे आपण देवांचा त्रास करतो म्हणजे आपली किती पुण्याची आपण भागी पडलेला आहे कारण त्यामुळे देव जास्त प्रसन्न होतात फक्त तुम्ही जल अर्पण कारण एका कष्टातून आपण त्यांना बाहेर काढलेला आहे याचा अर्थ असं होतो त्यामुळे जल अर्पण जर केलं हे खूप काही तुमच्याकडे काहीच जर नसेल तर तुम्ही फक्त जल अर्पण करा आणि तेही कसं आहे त्याची एक विधी आहे ते आपण बघूया नक्कीच तर हे ह्याचं महत्त्व होतं आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ